डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ज्या साईटवर आपण फॉर्म भरलेला आहे त्या साईटवर व्हिजिट करायची आहे। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला इथे 3 डॉट दिलेले आहे, या 3 डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्डचे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे की मेरिट लिस्ट। बघू शकता इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर त्याखाली तुम्हाला परत एक ऑप्शन आला आहे प्रोविजनल म्हणून, तर इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार। यामध्ये तुम्हाला इथे तुमची जी ही आय डी होती म्हणजे अप्लिकेशन आय डी, ते अप्लिकेशन आय डी टाकावी लागेल। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावी लागेल आणि त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करा। कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेरिट नंबर दिसेल, ऑल इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर कॅटेगरी वाईजसुद्धा तुम्हाला तुमचा जो मेरिट क्रमांक आहे तो तुम्हाला दिसून पडेल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा मेरिट क्रमांक चेक करू शकता। तर मेरिट क्रमांक चेक करा, त्यामध्ये दिलेली संपूर्ण जी माहिती आहे ही तुम्हाला चेक करून घ्यायची आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला तुमची जी कास्ट आहे ही कास्ट तुमची ओके आहे का एकदा चेक करा। कारण जर त्यामध्ये तुमची कास्ट जर ओपन वगैरे झालेली असेल तर तुम्हाला ॲडमिशनमध्ये त्रास होऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता टाईम टेबलनुसार आज आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे। त्यानंतर जर काही प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काही अडचणी असेल तुम्हाला तर तुम्ही 9 तारीख आणि 10 तारीख या 2 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन जेही तुमचे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला सबमिट करावे लागेल। जर तुम्ही काही रिसिप्ट वगैरे टाकलेली असेल तर तुम्हाला तुमची जी कास्ट आहे ही ओपन कन्वर्ट केलेली असू शकते। जर अशी काही अडचण असेल तर तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरला जा आणि तो जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही 9 आणि 10 तारखेला सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे। 12 तारखेला तुमची जी आहे फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे। सेम टू सेम लिस्ट राहणार आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट आणि त्यामध्ये तुमचा जो मेरिट क्रमांक असेल तो थोडा कमी जास्त होऊ शकतो, ठीक आहे। आणि 12 तारखेनंतर विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड 1 सुरू होऊ शकतो, ठीक आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजेस ॲड करायचे आहे। क्लिअर? तर 12 तारखेनंतर कॉलेजेस आपण ॲड करू, कसा फॉर्म भरायचा या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार। त्यासाठी आता संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।